नमस्कार मंडळी, मी ओपनी साहिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. आज होम हवन पूजा आहे आणि संध्याकाळी भजन हरिपाठ आणि कीर्तन आहे. तो आतमध्ये काल ब्राह्मणाने सगळं मांडलं, मी तुम्हाला दाखवतो आतमधली व्ह्यू. आमचा मित्र बंटी युट्यूबर आहे, भाषा आहे माझा. सांगितले तयारी करायला सांगून ठेवला. आता वाजता किती? 10 नंतर वगैरे देण्याचा कार्यक्रम चालू आहे देवाला. खाली बसा. तुला आणू काय? आज या ठिकाणी जीर्ण झाल्यानिमित्ताने आज या ठिकाणी देवतांचा बापा देवाला नवीन घडवलेल्या सर्व कुलदेवतांच्या प्रतिमा नवीन घडवलेल्या प्रत्येक बापा राहत्या घरामध्ये असलेल्या कुलदेवतेच्या सान्निध्यामध्ये सर्व यजमान दाम्पत्यांच्या हसणं बापा आज या ठिकाणी जो काही प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम केलेला आहे आयोजित त्या निमित्ताने तुमच्या घराची ग्रामदेवता म्हणून श्रीफळविडा काढले पाहून करून घ्या. आजपर्यंत मांजरेकर परिवार जसा आजपर्यंत सर्वांमध्ये कृपाश्वर ठेवा. प्रत्येकाची भरभर केली याही पुढे सर्वांची भरभर करा. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा मनोकामना परिपूर्ण प्रत्येक वाटेमध्ये नाण्याप्रसंकडे युगाने बाजू करून आजचं कार्य बक्षिती सेना सर्वांना शुभाशिवाय नाराफळ पाहून सर्वांना सुखाय सांभाळ. जोला जय बाप्पा मातोश्री आई कालकाई बाप्पा स्थानदेवता माते आज या ठिकाणी मांजरेकर परिवार असलेले सर्व कुलदेवतांचा बाप्पा प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम तसेच बाप्पा नवीन देवाला घडवण्याच्या स्थापनेचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्या प्रित्यार्थ वेळोवेळी बाप्पा हे कुटुंब तसे गावातील मंडळी व तुझ्या नावचा सिद्ध करतात. या ठिकाणी कालकाईमध्ये तुझ्या नावचा सिद्ध या ठिकाणी कार्य पावन करून घे. आजपर्यंत ह्या मांजरेकर परिवार जसा कृपाशर अखंडपणे सर्वांची कृपाशर प्रत्येकाच्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनाला परिपूर्ण कर. येणारी संकट विघ्न बाजूला सुखाचा आनंदाचा वाटा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इच्छा आकांक्षा परिपूर्ण होण्याचे प्रत्येकाला काय सांगण्याचं प्रदान कर. जातील तिकडे त्यांच्या पाठी सदैव राखलो आणि आजच्या कार्यसिद्धीने शुभाशिवाय सर्वांना सुख दे. काल काही मागती जय जय बाप्पा बजरंगबली बाप्पा मारुती राय श्री बाप्पा माली. सर्वांनी शांतता घ्यायची काय आणि आम्ही जी सांगतो त्याकडे पालकांनी लक्ष द्यायचं. काही गडबड करायची नाही. थोडा समजून झालं पण तिथे आपलं व्यवस्थित झालं पाहिजे. सर्वात पहिले आपण गणपती पूजनापर्यंत सर्वांनी एकत्र बसायचं आहे. तिथं आपल्या समोर 8 मांडणे आहे. आपली 9 विधानात तिथं पूजा होणार आहे. पण गणेश पूजेपर्यंत सर्वांनी एकत्र बसलेले आहे. त्याच्यानंतर प्रत्येक जोडणी घेऊन पूजा करायची. दोघं बाजूने घ्यायला बसलं नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते
जगन्नाथ पार्वती परमेश्वर पार्वती परमेश्वर गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेव गुरुदेव नमः नमस्ते एकदंत कपिल वचकर्णकः नमोदर विघ्नाशो गणाधीशे सुंदरे गणाधीश वारचंद्र गजानना वार्धशीलमणि नमः विद्या भैवाहि नमः सिद्धदात्रीच नमोदेवाय एकनामानि वैनमः सर्वदा सदकार्येषु तेषां मंगलः ये शक्तिं भगवान् कलयतन शिव हरे तदेव लग्नं सुनन्ददेव कालावलं चन्द्रवलन्ददेव विद्यावलं देव कलयतदेव लक्ष्मीवदेवे दिव्यस्मराय लक्ष्मीवदेवे दिव्यस्मराय नास्तेषा जयस्तेषा कलयतयाय इकडे मखर बनवायचं काम चालू आहे. आमचा गोटारा सकाळपासून खूप मेहनत घेतोय. सकाळी 5 वाजता उठलाय मोठ्याचा आमचा. काय झोपला सकाळी खूप मेहनत घेतली आमच्या गोटाऱ्याने. जत्रेला आल्यापासून गावाला गाव गाजवतोय तो. आणि इकडे पूजा चालू आहे. नऊ जोडपे बसवले टोटल. इकडे सर्व बुवानी काल मांडलाय. इकडे आज देवार आहे. देवी पर्वस्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यं वदस्पर्शं शतस्वरे धर्मकाले वे नमो नमः. सर्व इंद्रियांना
धोरण एक फक्त टाकतील असेल की शेवट बाजूला बाप्या ना पण ती फोटो काढ मुलींचं झालं असेल तर लगेच मुलींना पाठवा किती झाले काना बोला श्लोक तिचा नंबर या सांगायला हो आणतो आणि आपल्या कोणत्या संघाने पाठवतो अक्षर टाका टक आरती वर टक बाहेर चालले काहीच संध्याकाळचे वाजतात 5:30 आणि आता संध्याकाळी कार्यक्रम आहे कीर्तन आणि हरिपाठाचा. आम्ही मस्त नदीवर जाऊन शांत कूल होऊन आहे.
दिवसभर नुसतं कार्यक्रम बिजी होते. परत पुन्हा कार्यक्रम येतो तुम्हाला दाखवतो पुढचा नजारा.
सापडला हाती तरी झाले हे निश्चिंते, तरी झाले हे निश्चिंते, तरी झाले हे निश्चिंते. सापडला हाती तरी
मूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं सत्यनारायणाची पूजा, हरिपाठ आणि आता कीर्तन. या कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट संत श्रीमंत देवमान्य साधुमान्य विश्वमान्य विश्ववंदनीय वारकरी संप्रदायाचा कळस, महाराष्ट्राचं भूषण, अखिल संत हृदय सम्राट देवनिवासी श्री संत तुकोबरायांच्या गाथ्यातला 3907व्या क्रमांकाचा उपदेश प्रकरणातला सुंदर 4 चरणाचा चिंतनीय अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल वास्तविक आता मी बंद केले ते सांगणं. हे माझं पोरग माझ्यावर गरम होतं. हे कारण बाबांनी मगाशी येऊन सांगितलं तुम्ही सांगा. मंडळींना माहीत नसते कोण बाबा बुवा हा आला कुठनं अचानक आपल्या गावात. खरं आहे की नाही? मी काय लांबचा बुवा नाही. तुरुंबव माहिती आहे ना तुम्हाला? तुरुंबवचा आहे मी. तुरुंबवचा शारदा देवीचं मंदिर आहे आमच्याकडे तुरुंबवला. नवरात्रात मोठा उत्सव असतो. आता मुंबईतनं आलो, कळंबस्ते फाट्यावर उभा होतो. मला वाटलं 9 ते 11 कीर्तन आहे, जाईन आरामात. पण दादानं फोन केला, खेळला होता तेव्हा म्हटलं 7 ते 9 कीर्तन आहे. आता गडबड झाली की नाही? पण आपण एखादी गोष्ट, त्या शाहरुख खानचा एक पिक्चर आहे बघा, त्याच्यात एक डायलॉग आहे, मनापासून एखादी गोष्ट आपण जर मागितली तर ती मिळते. म्हणजे देवाची भेट का होईना. हां, आता तो डायलॉग मी म्हणत नाही, ही जागा नाही त्याची. म्हणजे मला येत नाही असंही समजू नका तुम्ही. पण बघा, मला इथं वेळेत यायचं होतं. काय गंमत आहे, माझा मोठा भाऊ भास्कर जाधव आहे, या इथला तुमचा आमदार आहे ना, आमदार आहे. धामणेला चालले होते, नेमकाच मी कळंबस्ते फाट्यावर उभा दिसलो. इथं सोडलं मला वरती. तुम्ही महिना संपला की पगार घेताय, मी घेतोय. फरक असेल थोडासा तुमच्या कामात माझ्या कामात. तो शिक्षणातला फरक आहे. लक्षात आलं की नाही? मी आज मंत्रालयात महसूल मंत्र्याकडे पी आहे. म्हणजे 1.5 लाखाचा पगार आहे, म्हणजे 5,000 रुपये रोज आहे दिवसाला. पण मला ते काम तर करावं लागते की नाही मला सांगा. तुमच्यासारखं ट्रेनमधनं कल्याणला राहतो मी. कल्याण ते CST धडपडतच जावं लागतंय, धडपडतच यावं लागतंय. फक्त एवढंच, BCom केले, MCom केले, LLB केले, PhD केले, MBA केले, एवढं शिक्षण घेऊन कीर्तन करतोय, हे विशेष आहे. बरोबर आहे की नाही? सगळं करायचं माणसानं, पण कामामध्ये काम नाही. सगळं करायचं. मला संसार खूपच जे पोरं आहेत की नाही, गुरंढोरं नाहीत आता, पण बायका पोरं तर आहेतच की नाही. सोयरी धायरी नाही का, सगळं आहे ना. तुमच्यासारखं मी काही वेगळं नाही. फक्त थोडंसं काहीतरी वेगळं प्राप्त केल्यामुळे मी इथं उभा आहे आणि तुम्ही बसलेले आहात. एवढंच आहे की नाही? माझ्या बापाने वयाच्या 4थ्या वर्षी आळंदीत नेऊन जोग महाराजांच्या धर्मशाळेत मला ठेवला. इथं संप्रदायाचं शिक्षण घेतलं 11 वर्ष, म्हणून मी इथं उभा आहे. म्हणून आज माझ्या संप्रदायानं या जिल्ह्याचा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचा गेल्या 8 वर्षापासून मला अध्यक्ष केलाय. काहीतरी वेगळा आहे म्हणून केलाय की नाही? आता एवढी ओळख भरपूर झाली ना. मी बावळट कीर्तनकार नाही. ऐनावरचं किजनीवरचं ऐनावर प्रमाणाने बोलू. आपण संतांच्या विचाराचाच प्रचार आणि प्रसार करू. माझ्या दादानी माझं या ठिकाणी कीर्तन ठेवलं. मला मी काकाला ओळखतही नाही, पाहिलेही नाही कधी मी मात्रेकर भाऊ दादाला. पण ही कीर्तन सेवा माझ्या दादानी मला दिली. नेहमी माझी ही टाळकरी माझी मंडळी, ही पोरं माझी आहे. आणि ही माझी ती जेवढी मोठी होतील तेवढे मला बरं आहे. लक्षात आलं की नाही? आपल्या सुनेचं जास्तीत जास्त कौतुक शेजाऱ्यात पावऱ्यात करायचं. म्हाताऱ्यानो, आज सांगतोय ना तर उद्या सकाळी मारा. मी सांगतो, लक्षात ठेवा. मी माझ्या आईला पण तेच सांगतो. आपली सून कशी पण असू दे, तिचं कौतुक करणं आपलं काम आहे. कारण उद्या लकवा गेल्यावर तीच सूप घालणार आहे. खरं आहे की नाही?
कारण लोकांच्या गावातले चांगले ते येणार आहेत. आपल्या सुनेचं कौतुक आपण करायचं. रात्री झोपताना तिच्या पाठीवरनं हात फिरवायचा आणि तिला बाय म्हणायचं. सकाळी उठल्यावरती तुमच्या एवढ्या उभा काढी बघा, पण रात्री बाय म्हणाला तर बरोबर आहे की नाही? मात्र कसं जगलं पाहिजे आपण, मला सांगा ना. लोकांचं चांगलं आहे, आपल्याला काय साठायचं आहे, ते खरं आहे की नाही? आपलं कसंही जरी असलं आपण बघून केली की नाही तिला, आपण तिचं वाईट नाही करायचं. त्याची ही माझी आहेत ना सगळी. तुम्ही म्हणाल तर मी सकाळपासून उपवास आहे, सकाळी मुंबईत निघालोय ना. तुम्हाला जेवायची घाई आहे, मला नाही. मला भूक नाही लागली, आल्यानंतर फक्त चहा पिलोय ना. पण मला असं वाटतं 12 वाजेपर्यंत कीर्तन केलं तरी माझी तयारी आहे का? तुम्हाला जास्त काहीतरी छान ऐकायला मिळालं पाहिजे, कारण तुम्ही माझ्या तालुक्यातली आहात, माझ्या जिल्ह्यातली आहात. वरच्या लोकांना काय पडलं नाही ते आपल्याला एवढी समजतात, ती वेडी समजतात आपल्याला. तिकडच्या बुवांना आपण शाने समजतो. समजलं का? आपल्या कुठल्या कीर्तन काढायचं कीर्तन सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, आळंदी, पंढरपूर, कराड, साताऱ्याला ठेवतात सांगा? अजिबात ठेवत नाही. मला माहिती आहे ना. पण त्यांचे बुवा आपण मात्र ठेवतो का? कारण आपल्याला वाटतं ते लय हुशार. बरोबर आहे. मग आपल्याला ती एवढी समजतात ना, काय चुकीचं आहे का? खूप छान जगायचं, खूप छान वागायचं आणि हरिनामात रंगायचं. संसारात रंगण्यापेक्षा हरिनामामध्ये रंगायचं. बरोबर आहे की नाही? हरिनामात रंगण्याची ताकद काय ती तुम्हाला सांग. वास्तविक दैवत 6. कोणती दैवत 6? सगळ्यात पहिलं दैवत आई, मातृदेवोभव. बरोबर आहे ना? चुकत असेल तर मला सांगा. आई आपलं पहिलं दैवत आहे. हा, बाप बाहेर आल्यानंतर सगळी जबाबदारी घेतो, पण पहिला श्वास आपण आईच्या उदरात घेतल्यापासून आतमध्ये किती जबाबदारी आहे. माझ्या बाळाला, आतल्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून आईस्क्रीम खात नाही, काजूची भाजी खात नाही, गरम पडेल ना. आतल्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून बाहेर येण्या आधीपासून जी काळजी करते तिचं नाव आई आहे. म्हणून ती आपला पहिला गुरु आहे, म्हणजे देव आहे. 2 नंबर, त्याच्या 10 पटीने जास्त बापाला दुःख होतं, पण तो दाखवत नाही का? पोरांवर बापाचं जास्त प्रेम नसतं. माझी मुलगी एक, मी सांगतो ना तुम्हाला, पोरींवर बापाचं जास्त प्रेम असतं. ज्यांचे बाप नाहीत त्यांना विचारावं. हा, घर उजाड दिसतं माहेरात गेल्यावर. काय बाप गेल्यानंतर काय आहे? जाताना मोकळ्या पिशव्या घेऊन जाता आणि येताना तो बाप भरून पिशव्या तुम्हाला देतो. काही किती श्रीमंती तुमच्याकडे वाहत जाऊ द्यावं तरी सुद्धा प्रेम आहे बापाचं. म्हणून बाप हा आपला दुसरा देव आहे. तिसराच आचार्य देवोभव, म्हणजे शिक्षक, शाळेतले असतो, व्यवसायातले असतो, हे आपले तिसरे गुरु देव आहे. आणि मग घरचा देव, म्हणजे आज ज्याची स्थापना झाली तो, हा 4था देव आहे आपला. बरोबर आहे? घरचा देव. 5वा गावचा देव, म्हणजे ग्रामदैवत. एक कुलदैवत, ग्रामदैवत, हे आपल्या पाठीशी पाहिजे. आणि 6वा आपलं आराध्य, म्हणजे ज्याचं आपण चिंतन करतो, ज्याचं आपण मनन करतो, भजन करतो, त्याची पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे, ते आराध्य म्हणजे पंढरपूरचा मालक. अशी 6 दैवत आहेत. आणि म्हणून कुठल्या पण भक्ताकडे जातो मी, तो बघत गेल्या पहिला त्याचं वाक्य हेच असतं, काय? तुमचा घरचा देव आणि गावचा देव राखण्यावर नाही. ऐकून इकडे तुमच्या गावात बघत आहे, त्याची भिंगरी उडवीन मी. माझ्यासमोर कीर्तन झाल्यावर आणा, त्याला दाखवतो मी, वरात काढतो. तुमची राखाण कुणीतरी तोडलाय. राखाण तोडायला एवढा हलगड आहे आपण? लोकांना त्याची राखाण तोडायची, लक्षात घ्या. पण आपला देव बाहेरच्या तिराईत म्हणतात, त्याला भक्ताला तिराईत म्हणतात. आपला घरातला देव बाहेरच्या तिराईताला वश होतो आणि आपली मान त्याच्या हातात देतो. याचा अर्थ आपल्याकडून त्याची साधना होत नाही, त्याची सेवा होत नाही, त्याची पूजा होत नाही. खरं आहे की नाही मला सांगा? म्हणून तो जर हातामध्ये बांधून ठेवायचा असेल, सापडला हाती बघ काय, तो कोबराच्या शेवेला घेतलेला, असा हातामध्ये बांधून ठेवायचा त्याला. घराच्या उंबरट्याच्या बाहेर आपला घरातला देव जाईलच काय? म्हणून बाहेरच्या गावातल्या किती लोकांनी काही केलं तरी आपल्या पाऊलीच्या आत तो काही घाण घेत नाही. तो घरचा देव. आणि गावचा देव म्हणजे शिवेच्या आतमध्ये घाण जो घेत नाही तो गावचा देव. म्हणून पूर्वीच्या काळातली म्हातारी माणसं म्हणायची नाही का, जो घरच्या देवाला आणि गावच्या देवाला विसरला त्याचा वाटोला. खरं आहे की नाही काका? खरं आहे की नाही?
म्हणून घरच्या देवाला आपण विसरायचं नाही. माझ्या मांजरेकर कुटुंबानं एवढा मोठा उत्सव कुलस्वामिनीच्या, माझी तीच कुलस्वामिनी आहे भैरी आणि भवानी. आपण मराठी आहोत की नाही? मराठा म्हणजे या महाराष्ट्रात जन्माला आलो. बहुसंख्य मराठ्यांच्या त्याच्यात अनेक पोटजाती आल्या खाली. कुलस्वामिनी भैरी आणि भवानीचा आहे, बरोबर आहे की नाही? माझी पण तीच आहे ना. मला सांगा, एवढा मोठा हा उत्सव, हरिपाठ, कीर्तन, सत्यनारायण, बया, पंगती वगैरे, त्याला बरं वाटलं पाहिजे. अरे बायकोला बरं वाटावं असं नवरा ज्या दिवशी करेल ना, त्या दिवशी नवऱ्याचं सगळं ती ऐकते, नाही का? तिला बरं वाटेल असं सगळं करायचं. ती बोलली ना, हो दुकानावर नाही यायचं. ती बोलली कचरा काढा, काढायचा, तिला लय मजा वाटते. ती बोलली कपडे धुवायचे, लय तेवढं तिला बरं वाटतं. तुम्ही जे म्हणाल ते ती करील, बरोबर आहे की नाही? ती म्हणजे जरा भांडी घासून घ्या. नवऱ्या बायकोला जे जे आवडतं ते नवऱ्याने केलं की बायको खुश आहे. नवऱ्याला जे जे आवडतं ते बायकोने केलं की नवरा खुश आहे. तसं देवाला जे जे आवडतं ते ह्या जीवाने केलं की देव खुश आहे. विठ्ठला आणि दुसरं त्याला काय पाहिजे हो? तुमचं प्रेम, तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, हेच पाहिजे की नाही? मला सांगा. आज आपण गुरुवार करतो, मार्गशीर्षात किती श्रद्धेनं करतो, बरोबर आहे की नाही? वास्तविक ते ज्या देवीचे तुम्ही गुरुवार करता ती देवी माझ्या पंढरपूरच्या मालकाच्या दारात झाडू मारते. झाडू म्हणजे तिची लेवल काय बघा. म्हणजे लोक नाही, ती तो विष्णू आहे पंढरपूरचा विठोबा, आणि त्याच्या दारात ती झाडू मारते. म्हणजे मालक तो आहे आणि ही दासी आहे. तिचा तुम्ही इतकं श्रद्धेनं गुरुवार करता आणि त्याचं नाव घ्यायचं म्हटलं की आळस काय, जांभया काय, कंटाळा काय, त्याचं कीर्तन ऐकायचं म्हटलं नको 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 नको. काय रोग होतो आपल्याला कीर्तन ऐकायला, हरिपाठ ऐकायला? मला सांगा. भूक लागली, भूक लागली, एक दिवसानं काय मरतो का आपण? काय तुझा जीव जातोय एका दिवशी? जेव 12 वाजता जेवण, त्याच्यात काय एवढं? मला काय म्हणायचं आहे, त्याला फक्त किलोचं कड झालं होतं. असं कड की इंद्राच्या बायकोच्या हातात एक त्याच्यापेक्षा भारी कड नाही. अख्ख्या स्वर्गामध्ये कुठल्याच अप्सरेकडे असलं नाही. मृत्यूलोकातल्या तर नाहीच नाही. इतकं देखणं, इतकं सुंदर ते जेवढं होतं. ब्राह्मण खुश झाला. त्या गंगेने सांगितलं, हे घे, हे तुझ्यासाठी आहे, घे. त्याने ते कड घेतलं आणि पळत 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 कुठे गेला? बहिणीकडे गेला, बरोबर आहे की नाही? बहिणीकडे गेला चोरवण्यात. तोंडाकडे काय बघतो? असा कुठला नालायक आहे की कड मिळाल्यानंतर बहिणीला द्यायला नाही? एवढं प्रेम ठेवलंय का आता बहिणीने भावाजवळ आणि भावानी बहिणीजवळ ठेवलंय का? माणसाकडे पैसा आला पण नाती संपली. एक वाक्य किती गोड आहे बघा. पूर्वीच्या काळी माणुसकी होती, प्रेम होतं, गोडवा होता नात्यांमध्ये. आता नाती राहिलेत का हो? माणसाच्या आयुष्यामध्ये समृद्धी आली पण नाती संपली. समृद्धी कळतं ना तुम्हाला? समृद्धी महामार्ग तो जो झाला, हजारो लोकांच्या जमिनी गेल्या आणि करोडो रुपये भावाला मिळाले. पण जसं बहिणीनं समजलं आपल्या भावाला करोडो रुपये मिळतायत, सगळ्याच आल्या हो. आणि भाव देत नाही म्हणाल्याबरोबर सगळ्या कोर्टात गेल्या. कोर्टात केस आजही चालू आहे. तेवढा पैसा पुन्हा सरकारकडे गेला. भावाला पण बिना पैशाचा ठेवला आणि आपण पण तशात राहिल्या. सरकारची धन झालं की नाही मला सांगा. म्हणजे पैशासाठी भावाच्या उरावर बसल्या राहिली का नाती? बरं, त्या काळामध्ये सुद्धा तो ब्राह्मण का बहिणीकडे गेला असेल का मला सांगा? नाही ना. आईकडे गेला असेल का सांगा? नाही. कुठे गेला असेल तो कडे घेऊन? बरोबर आहे ना. बायकोकडे जाणार कोण पण? बायकोकडे गेला आणि म्हणाले, बघ हे कडे घाल. ती म्हणे हो, पण आधी सांगा ते आणलं कुठून? एकदम सुसंस्कृत होती ती बाई. ती म्हणजे आधी मला सांगा ते आणलं कुठून? ते म्हणले काय नाही, चप्पल शिवायला गेलो होतो. त्याला 1 रुपया देत होतो, तो मला मी घेणार नाही. मग म्हणलं दा त्या गंगेत नेऊन टाका. त्या गंगा आली वरती आणि तिने डुबकी मारून हे कडा मला दिलं. हे माझं आहे, तू घाबरू नको, मी काही चोरी नाही केलेली. ती वाली खरं सांगू का तुम्हाला, काय त्या माणसाला किती गोष्ट शोभते, बरोबर की नाही? कुणीही फेटा बांधला आणि कुणीही कीर्तन केलं एवढं सोपं नाही हो. किती क्वालिटी पाहिजे. कोणाच्याही हातामध्ये शोभेल का ते? ती म्हणाली नको, एक काम करा,
या राजाच्या राणीकडे जा, आपल्या राजाच्या राणीकडे जा. हे कडं तिच्या हातात शोभेल, कारण ती कोण आहे? राणी आहे. माझं काय घेऊन बसला तुम्ही घरात भाकऱ्या भाजणारी साधी बाई, तिच्या हातात ते कडं शोभेल, तिला द्या, पैसे घ्या वाटल्यास त्याच्या बदल्यामध्ये. त्यालाही ते पटलं, पळत पळत गेला. राणी साहेब हे कडं घ्या. तिने काय विचारलं नाही कुठून आणलं, काय आणलं. मालिका मला विकायचं, काय पैसे, जे काय असेल ते पैसे सांगितले. याने पैसे घेतले, निघून घरात आला. राणीनं मस्तपैकी आंघोळ केली. हा गेला होता 12 वाजता, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही म्हणाल 12 वाजेपर्यंत राणी आंघोळीची होती. अहो 10 वाजेपर्यंत तांगड्या वर करणाऱ्या, करून झोपणाऱ्या एसी मध्ये राण्या त्या सकाळी आंघोळ करतात. मी तुम्हाला बोलत नाही. सध्या राण्यांचं असंच चाललंय की नाही मला सांगा. संध्याकाळी आंघोळ्या करतात तो. अरे शास्त्र असं सांगतं, सूर्योदय व्हायच्या आधी प्रत्येक बाईची आंघोळ झाली पाहिजे. शास्त्र आहे आपलं, झाली पाहिजे की नाही मला सांगा. कामावर आल्यानंतर ठीक आहे परत एकदा, पण सकाळी बिना आंघोळीचं बाहेर, आणि मग ते जेवणही त्याच बुरशानं, बुवालाही त्याच बुरशानं वाढायचं, बरोबर आहे की नाही. रस्त्यात बुवा भेटला तर बुवा नो पाया पडता, आंघोळ कितीच काय पाया पडा, आहे की नाही, खरं की नाही. तेव्हा ही 12 वाजता राणी आंघोळ केली आणि त्या कडं वगैरे हातात घालून मेकअप बिकअप केला आणि ते कडं घालून आरशासमोर अशी उभी राहिली. त्या तेजानं तिचे डोळे दिपले. हो अरे बाप रे, काय तेज आहे, काही कडं आहे. पण एका हातात ते बरं नाही ना, दोन्ही हातात पाहिजे. राणीनं लगेच राजाला सांगितलं, हो मला असंच दुसरं कडं पाहिजे, एक बरं नाही वाटत, दुसरं असंच पाहिजे. अशात आपले पण राण्या म्हणतात, मेलवतो घाण राह कुठं, लोकांचं खैर चोरा, पण दुसरी पण पाटली आली पाहिजे आपल्या हातात. एकच जमत नाही, एकच जमत नाही, बरोबर आहे की नाही. तशी ही राणी होती. राजाला म्हणली मला माहिती नाही, असंच संपुष मला पाहिजे. राजा म्हणाला, आता तुझ्याकडं कुठनं आलं. तेव्हा एक ब्राह्मण आला होता, त्यानं मला देऊन गेला. लगेच राजानं सांगितलं सैनिकांना, त्या बामणाला उचलून आणा. राजाने सैन्यानं शोधलं आणि बामणाची गटली उचलून राजासमोर आणलं. मला सांग हे कडं आणलं कुठून. त्यानं सगळं सांगितलं, असं असं झालं. मी आता तुम्हाला परत ते सांगत नाही, मला संपवायचं पटापट. राजा म्हणला ठीक आहे, मग आता एक काम कर, माझ्या राणीचा हट्ट आहे. बाल हट्ट, स्त्री हट्ट नाही का, आणि राज हट्ट, हे 3 हट्ट फार भयानक असतात ना. बायकोचा हट्ट पूर्वमाच लागतो, बरोबर आहे की नाही. आता मी काय तुम्हाला काही बोलेन कीर्तनात, पण घरात माझी काही चालत नाही, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी डबा बंद करते माझा. म्हणून काय जसं चाललंय तसं चाललंय. मला काय म्हणायचं आहे, ब्राह्मणानं सांगितलं महाराज ते मला असं असं मिळालं, ते मला माहित नाही, तसं तसं दुसरं घेऊन ये, नाही तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुझं मुंडकं उडवीन. आता आला ना गोत्यात, झक मारली नाही इकायला आला. बायकोचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे माझं एक वाक्य ऐका, जो गावातल्यांचा ऐकतो त्याचा नाश होतो. ऐका, जो गावातल्यांचा ऐकतो त्याचा नाश होतो, जो घरातल्यांचा ऐकतो त्याचा सर्वनाश होतो, आणि जो बायकोचा ऐकतो त्याचा सत्यानाश होतो. म्हणून बायकोचं कधी ऐकू ना, वाटोळ करून जर घ्यायचं असेल तर बायकोचं ऐकायचं नाही, आपल्या मनानं काय करायचं ते करायचं. गावातल्यांचं पण ऐकायचं ठीक आहे, घरातल्यांचं पण ऐकायचं ठीक आहे, बायकोचं पण ऐकायचं ठीक आहे, क्रॉस नाही करायचं कोणाला, पण करायचं शेवटी आपल्या मनाला पटतं तेच, बरोबर आहे की नाही. याला वाटलं आता माझा सत्यानाश झाला, आता काय करू. संध्याकाळी 5 वाजले, आता 1च तास राहिला ना मुंडकं उडायला. पण मग तो बायकोला म्हणाला, आता काय गती माझी, काय मेलो, जिथनं आणलो तिथं जा, जिथनं आणलो तिथं जा. परत आला कुठे, रविदास महाराजांकडे. आता जिरली होती ना, आता बामण नाही, आता त्याची जिरली, कारण ह्याच्या हातात आता आपलं मरण आहे ना. तेव्हा असा पाय वर केला होता, आता जवळ आला, पाय धरले, कुणाचे, सामर्थ्याचे पाय धरले रविदास महाराजांचे. माझ्या मला माऊली. बघा माणसाची जिरते तेव्हा माणूस असा वागतो, बघा नम्र होतो. जोपर्यंत रग आहे ना पैशाची, ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, जोपर्यंत चरबी आहे ना तोपर्यंत वाकत नाही तो कोणासमोर. पण हे सगळं संपलं की बरोबर वागतो. हा वाकला, मला माऊली. रविदास महाराज मला एवढं परिवर्तन 4-5 तासामध्ये.
काय झालं? काय नाही, मला माझा मुंडकं आता तुमच्या ताब्यात, माझा जीव आता तुमच्या हातात आहे. मला का? कारण म्हणाला, हे कडं जे तुम्ही मला दिलं ना, याच असंच दुसरं कडं मला द्या. रोहिदास महाराजांना काही माहितच नाही हे कडं आलं कुठला. ते म्हणाले, मी तर तुला दिलेलं नाही. कसं काय? मग त्याने सांगितलं, तुम्ही तर 1 रुपया दिला होतात ना, तुम्ही गंगेमध्ये टाकला, गंगा माता उतरली, तिने डुबकी मारली आणि त्या रुपयाचं हे कडं तयार केलं. ते मला दिलं, मी बायकोला दिलं, बायको माली राणीला द्या, मी राणीला दिलं, राणीनं राजाला दाखवलं आणि तसंच दुसरं कडं हवं असं हट्ट केला आणि त्या दुसऱ्या कड्यासाठी राजाने मला परत पाठवलाय, नाही तर तो मुंडकं उडवणार आहे. आता तुम्ही मला दुसरं कडं द्या. एक काम करा रोहिदास महाराज, हा 1 रुपया घ्या परत, तुम्हाला मी परत 1 रुपया देतो. तोच 1 रुपया तुम्ही मला परत द्या. तो 1 रुपया घेऊन मी पुन्हा गंगेवर जातो आणि तो 1 रुपया मी त्या गंगेत टाकतो आणि त्या गंगेत टाकल्यानंतर पुन्हा ती बिचारी गंगा माता येईल, पुन्हा ती डुबकी मारील आणि तसाच्या तसं मला दुसरं कडं देईल. पटतंय ना मी काय सांगतोय? ते एकदम सोपं करून सांगतो ना तुम्हाला, डोक्यावर ना जात आहे. म्हणून हा 1 रुपया तुम्ही घ्या. रोहिदास महाराजांनी सांगितले, वेड्या देतो 1 रुपया. घेतला हातामध्ये. हा 1 रुपया टाकायला गंगेत जायची काय गरज आहे मला? का? अरे गंगा इथे आणून दाखवतो. म्हणून चांबडं रात्री भिजवून ज्या दगडाची ती अशी, त्याला काय म्हणतात, कटोरी अशी दगडाची असायची, दगडाची पूर्वीच्या काळामध्ये. या चर्मकार समाजामध्ये रात्री ते चांबडं भिजवून ठेवायचं म्हणजे सकाळी ते नरम व्हायचं. तशी ती कटोरी पाण्यानं भरलेली होती रोहिदास महाराजांच्या समोर. त्यांनी तो 1 रुपया घेतला आणि त्या पाण्यामध्ये, कटोरीतल्या चांबड्याच्या त्या पाण्यामध्ये तो रुपया भिजवला आणि वर काढल्याबरोबर त्या 1 रुपयाचं तसंच्या तसं कडं झालं, तसंच्या तसं. तेव्हापासून म्हण पडली, मन चंगा तो कटोती में गंगा. आहे ना, ऐकले ना कधीतरी म्हण? ती गंगा आपल्या कटोतीमध्ये आणण्याचं सामर्थ्य आणि त्या 1 रुपयाचं पुन्हा त्या सोन्याचं कडं करण्याचं सामर्थ्य या रोहिदास महाराजांकडे आलं. का? हो, सतत दीनरजनीयाची धंदा गोविंदाचे पवाडे. गोविंद गोविंद छंद गोविंदाचा लागला पाहिजे. बरोबर आहे की नाही? सगळ्याचं साधन एकच आहे आयुष्यामध्ये. तुम्ही आणि मी, आपण सगळे आई आशेवर जगतो की नाही मला सांगा? 31 मार्चला नवऱ्याला पिऊन देतो का? 31 तारखेला 31 म्हणतात नाही का? 31 डिसेंबरला जेवढी पिल तेवढी परवानगी असते का? त्यानं सांगितलेलं असतं 1 तारखेपासून बंद. पण करतो का बंद? गटारीला पण त्याला मोकळीक असते, पी मन. त्यानं सांगितलेलं असतं ऊन सावण धरणार. सावण धरला की मग लगेच गणपती येतात, मग पूर्ण उपवास, मग नवरात्र, मग 4 महिने गेले की कंट्रोल सोडली. या आशेवर तिला ठेवतो तो. त्यामुळे त्याला गटारीला पियाला पण परवानगी आहे. तो सोडतो का? उद्या माझ्या नवऱ्याची दारू सुचेल, परवा माझ्या मुलाला चांगली नोकरी लागेल, तेरवा माझ्या मुलीला चांगलं स्थळ येईल.
या आशेवर तुम्ही आणि मी जगतोय की नाही मला सांगा. खोटा असेल तर आत्ताच बोला ना. अरे सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, कोणा एक दुःख यत्न नाही केला, नाही केला, जीवनाचा विचार क्षीण पावला, त्याचा विचार क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोयीतोने नके कोणे, माझे सोयीतोने नके कोणे, माझे सोयीतोने नके कोणे, माझे सोयीतोने नके कोणे. तुकोबरायचं गोड प्रमाण आहे, बरोबर आहे की नाही.